बातमी पावसाची आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे। दादर, माहीम, वरळी, वांद्रे या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली। मुंबई मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी मुंबईमध्ये बरसत आहेत। रोजच्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल, मुंबईच्या कोणकोणत्या परिसरामध्ये सकाळी पाऊस झालेला आहे आणि हवामान खात्याचा काय अंदाज आहे? ऋतुजा, मुंबईला आज हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलेला आहे। मात्र सकाळपासूनच मुंबईतील विविध परिसरामध्ये चांगलाच पावसाला सुरुवात जी ही झालेली आहे। दादर, माहीम, वरळी, बांद्रा, प्रभादेवी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे हा पडू लागलेला आहे। तसाच मुंबई उपनगरात सुद्धा अशाच काही ठिकाणी पाऊस जो आहे हा पडू लागलेला आहे। हवामान खात्याकडनं गेले 3-4 दिवसांपासून मुंबईत येलो अलर्ट जो आहे हा दिला होता। सकाळ मुंबईत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या पावसामुळे काहीसा मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे। कारण का गेल्या 4-5 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण झाल्यामुळे उकाडा जो आहे हा मोठ्या प्रमाणात होत होता आणि या पावसामुळे काहीसा दिलासा जो आहे हा मुंबईकरांना उकाड्यापासून मिळालेला आहे। हवामान खात्यानं जो अंदाज दिलेला आहे तो मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या परिसरामध्ये येलो अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे। त्यासोबत कोकण किनारपट्टा आणि कोकण पट्टा या पट्ट्याला सुद्धा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। दुपारी 4 नंतर या परिसरात मोठा पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याकडनं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा घाट या परिसरात ऑरेंज अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे। तसंच उर्वरित राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे। आज वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र मुंबईच्या दृष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर मुंबईत सकाळपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला जी ही सुरुवात झालेली आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।